ब्लॅक बॉक्स डेटा जाहीर करण्यास विलंब का होतोय असा प्रश्नही आमदार अमोल मिटकरी यांनी केलेला आहे। अपघाताची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी मिटकरींनी केली आहे। ब्लॅक बॉक्स डेटा सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली आहे। मी सुद्धा अमित शहाजींना मेल करतोय आणि माझी सुद्धा मागणी तीच आहे की निपक्ष आणि वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल आला पाहिजे। कारण आजचा 16वा दिवस आहे, अजूनही ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक झाला नाही। काही तासांपूर्वी माननीय केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची पत्रकार परिषद मी सांगलीवरून बघितली। त्यांनी त्यात बोलताना सांगितलं की आम्ही लवकरच तो डेटा सार्वजनिक करू। लवकरच म्हणजे किती वर्ष, किती महिने, किती दिवस, किती तास याचा टाइम बॉन्ड पिरियड मात्र त्यांनी दिलेला नाही। सीसीटीव्ही फुटेज तरी निदान आलं पाहिजे की देवगिरीवरून विमानतळ आणि विमानतळावरून विमानात बसण्यापर्यंत दादांच्या सोबत किती लोक होती, कोण कोण होती, एवढं जरी आम्हाला CID चौकशीत 15 दिवसाच्या आत मिळालं असतं तर समाधान भेटलं असतं। अद्यापही CID चौकशीचा पाहिजे तेवढा प्रभाव किंवा पाहिजे तेवढ्या प्रमाणात जे इनपुट भेटायला पाहिजे ते मिळत नाहीये। याबद्दल खरंच वाईट वाटतंय।